वया पुढच्या बातमीकडे पुढची बातमी पालघरमधून आहे। पालघरमधील वाढवण बंदराविरोधामध्ये भूमिपुत्र आक्रमक झालेले आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचाही त्यांनी इशारा दिलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 800 पोलीस इथं तैनात करण्यात आलेले आहेत। वाढवण बंदर विरोधामध्ये पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सुद्धा रोखला जाणार आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कामाला वेग आल्याने बंदर विरोधातील संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। स्थानिक मासेमारांचा याला विरोध आहे। विनायक पवार आमचे प्रतिनिधी या संदर्भात बोलण्यासाठी थेट जोडले गेले आहेत। विनायक, सध्या तिथे काय परिस्थिती आहे, कशा प्रकारचं हे आंदोलन केलं जात आहे? केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रोजेक्ट वाढवण बंदराला स्थानिकांनी विरोध हा गेल्या काही वर्षापासून सुरूच आहे। परंतु वाढवण बंदराचं जे भूमिपूजन आहे ते काही दिवसात येऊन राहिल्याने इतर जे मच्छीमार संघटना आहेत जिल्ह्यातील ते आक्रमक झालेले आहेत। आज पालघर जिल्ह्यातील मच्छीमार संघटना असेल, आदिवासी एकता परिषद असेल, अशा विविध सर्व्हिस संघटना एकत्र येऊन अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग दुपारी 12 वाजता रोखून धरून आपला विरोध हा तीव्र करणार आहेत। वाढवण बंदराचे भूमिपूजन हे या भूमिपूजनाला वेग आला असतानाच एकीकडे पालघर जिल्ह्यातील जे स्थानिक मच्छीमार आहेत ते आक्रमक झालेले आहेत। काल या ठिकाणी कालपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आला होता। आपण पाहू शकतात या ठिकाणी पोलीस साधारण 800 ते 900 पोलीस हे पोलिसांचा फौजपट आहे तो चारोटी येथील नाक्यावरती जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे। अजूनपर्यंत मोर्चाला सुरुवात झालेली नाही, परंतु एक अर्धा ते 1 तासामध्ये या विशाल मोर्चाला सुरुवात होणार आहे। यामध्ये जेव्हा सर्व्हिस संघटना आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत, परंतु आमदार विनोद निकोले आहेत ते अजूनपर्यंत उपस्थित राहिलेले नाहीयेत। त्यांचं या वाढवण बंदराला प्रामुख्याने विरोधक भूमिका राहिलेली आहे। त्यांनी अधिवेशन असेल, अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करून बऱ्याच वेळा आपला विरोध दर्शवलेला होता, परंतु त्यात अजून आमदार विनोद निकोले ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले नाहीयेत। जी, मात्र वैभव वजे हे या संघर्ष समितीचे सदस्य, त्यांनी या संदर्भात माहिती देताना म्हटलं की 10:30 वाजताच्या आसपास कार्यकर्ते आम्ही जमणार आहोत, त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। अद्याप काही कार्यकर्ते आंदोलनासाठी तिथे जमा झालेले आहेत काय? हो, वाणगाव डहाणू जो रस्ता आहे त्या रस्त्यावरील एक मैदान आहे, त्या ठिकाणी जे शेकडोच्या संख्येने आंदोलक जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। परंतु महामार्ग ते आंदोलकांचं ठिकाण जवळपास 1.5 किलोमीटर असल्याने अजूनपर्यंत आंदोलक जे आहेत ते महामार्गावरती उपस्थित राहिलेले नाहीत। परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीसही मोठा फौजपटा घेऊन तयार आहेत। या ठिकाणी वाहतूक कोंडी न होण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरुवात केलेली आहे उपाययोजनांची। जी, धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वाढवण बंदर विरोधामध्ये स्थानिक भूमिपुत्रांचं आंदोलन, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन केलं जाणार आहे। रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे।